L01चे संतोष गुरुड साहेबांचे शुभ हस्ते अजिंक्याला मॅन ऑफ द मॅच सामनावीर दिलं जाते. चला आपण पाहतो टॉस बॉक्स मध्ये अजिंक्य जॉईन होतील आणि त्यांना ट्रॉफी देण्यासाठी कॅमेरामॅन थोडा आपण टॉस बॉक्स जॉईन व्हायचं. आपण पाहतोय संजय कानाडे साहेब, आमचे संतोष गुटगडे साहेब आणि आमचे रवींद्र सर यांचे शुभ हस्ते अजिंक्यला मॅन ऑफ द मॅच. आपल्या बिल्डिंगमधील असा खेळाडू ज्याने खूप सारे मेहनत क्रिकेटमध्ये केले, आपल्या बिल्डिंगचं नाव त्याने कमोल टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणला. असा हन धोनी प्रीमियर लीगमध्ये L05 संघाचा खेळाडू, एक हरवणारी खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू, मास्टर माइंड अजिंक्य खटकाळे याला रवी सर आणि संतोष गुडगुडे साहेब यांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाते. आपण पाहतोय 15 चेंडूमध्ये तब्बल 43 धावा अजिंक्यच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगला खेळ अजिंक्यने आपल्या संघासाठी केला. खूप साऱ्या शुभेच्छा अजिंक्य तुला पुढील सामन्यासाठी देखील असतील. तत्पूर्वी आपण वळूयात E01 आणि L06. आपण पाहतोय महादेव आणि माफ करा सूर्यकांत सनस आणि अर्चित मोहिते हे दोन्ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीमध्ये पाहतोय. E01 संघ आपण 12वा खेळाडू अतिरिक्त प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा. E01 टायगर्स आणि L6 चॅलेंजर्स. मला वाटतंय L6 चॅलेंजर आणि E1 टायगर्स. आपण जर विचार केला समजा तर E01 संघाने पहिला सामना जिंकलाय तर 2 हात करतील आता L06 चॅलेंजर संघासमोर. वरती कोण सूर्यकांत सनस ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज अर्चित मोहिते पाहायला मिळतात. चला पंच सामन्यांचा ताबा घेतील तर आपण सुरुवात करायची सामन्याला त्वरित. चला पंचाने ताबा घेतलाय सामन्यात त्वरित सुरुवात करायची. 4 षटकाचा खेळ आपण पाहतोय. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज मागील सामन्याचा हिरो कोहिनूर हिरा E1 टायगर संघाचा सागर नेवसे गोलंदाज मार्कवर, तर स्ट्राईकवर फलंदाज सूर्यकांत सनस, नॉन स्ट्राईकवर गोलंदाज फलंदाज अर्चित मोहिते आपण पाहतोय. तर गोलंदाज मूल्यावर पहिला षटक घेऊन ते गोलंदाज एक डावकूर हाताचा गोलंदाज सागर नेवसे आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख चेंडू फेकला गेलाय सागर नेवसे. कोणत्या प्रकारे चूक नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची फेक. यशरक्षक आपली भूमिका चूक पार पाडतोय. एक लेग टर्न पाहायला मिळतोय. एक डावकूर हाताचा गोलंदाज सागर नेवसे यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकला गेला. एक फलंदाज सूर्यकांत सनस. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज सागर. फुलटॉस चेंडू अक्षरशः फेकून दिला. चेंडू गेला हवेत. झेल सोपा झेल पूर्ण केलाय. फलंदाज होते बाद. पहिला मोठा हाताला बसतो L06 संघाला. फलंदाज सूर्यकांत सनस बाद. नक्कीच बाद झाले फलंदाज सूर्यकांत सनस. चला थोडं स्पीडअप करायचं आपण निंबाळकर साहेब. चला थोडं वॉर्मअप करत यायचे आपल्याला. चांगली फलंदाजी करायची. पुढील फलंदाज सुनील निंबाळकर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात आपल्याला. गोलंदाज म्हणल्यावर
सागर चांगली कामगिरी करतोय. पहिले दोन चेंडू निर्धाव फेकले गेलेत. त्यानंतरचा पुढील चेंडू गोलंदाज सागर याचा. आता माझा चेंडू हवेत पाहूया. झेल झेल काय सुरेख झेल करण्याचा प्रयत्न होता. यश खूप लांबून धावून आला यश चेंडूपर्यंत. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू भूमीला दान झाला. चांगला प्रयत्न यशचा पाहायला मिळाला. धावफलक मात्र दोन्ही हलता राहतो. धावफलकावर धावसंख्या येते 1 गडी बाद 2 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज. आता मात्र चेंडू हवेत पाहूया पुन्हा एकदा. यश यश आणि यशला यश प्राप्त होते. फलंदाज दुसरा देखील बाद होतोय. काय समीकरण आहे. गोलंदाज तोच आहे, क्षेत्ररक्षक तोच आहे. कोणत्या प्रकारे चूक नाही. सलग दुसरा चेंडू वर दुसरा फलंदाज बाद. फलंदाज होते बाद निंबाळकर. फलंदाज पाटे पुढील फलंदाज देवेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. तर गोलंदाज मोडल्यावर गोलंदाज सागर चांगली कामगिरी करते आज आपल्या संघासाठी. नक्कीच आमच्या या व्यासपीठावर आमचे मित्र आणि सातत्याने एमजेम हॉस्पिटल असेल आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सातत्याने हातभार असतो असे आमचे मित्र अजित भावनी साहेबांचे देखील शुभागमन पाहायला मिळते. साहेबांचं शुभागमन केलंय गोलंदाज सागर नेवसेने. फलंदाज होते बाद देवेश. तिसरा हादरा बसतोय L06 संघाला. नरेंद्र गर्जे पुढील बॅट्समन आपण पाहतोय. सागरने खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. तब्बल 3 गडी बाद केले तो सागर. चांगली गोलंदाजी करतो आज आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी करतोय E1 संघ. पहिला सामना जिंकलाय. दुसऱ्या सामन्यात देखील भारताने कामगिरी करते गोलंदाज सागर. धावफलकावर धावसंख्या येते 3 गडी बाद. सुरेख चेंडू आपल्याच फॉलोथ्रूमध्ये आढळण्याचा प्रयत्न आणि एकच धाव पूर्ण. पहिले षटक संपले. धावफलकावर धावसंख्या 3 गडी बाद. 3 गडी बाद धावफलकावर धावसंख्या 3 धावा. L06 संघाची कुठेतरी एक शांत सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज सागर यांनी चांगला हवी झाला L06 वर आणि चांगली गोलंदाजी केली. फक्त 3 धावा दिल्या आणि 3 महत्त्वपूर्ण गडी बाद केले तो गोलंदाज सागर. चांगली कामगिरी केली आपण पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन तो गोलंदाज अर्जुन माने. ऑन स्ट्राईक पाहायला फलंदाज नरेंद्र गर्जे. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज अर्जुन माने. अर्थातच गुरु पाहायला मिळतोय. अंडर 14 मधला खेळाडू. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. मागील सामन्यात त्याने देखील एक त्रिफळाचित गडी बाद केला तो गुरु अर्जुन याच्यावर विश्वास दर्शवला E1 संघाने. कोट्यातील पुढचा चेंडू सुरेख चेंडू होता. हवेत चेंडू गेलाय पाहूया. झेल सुरेख झेल होतोय. गुरुला भेटती पहिली सफलता. होते गडी बाद नरेंद्र गर्जे. पुढील फलंदाज श्याम गर्जे आपण पाहायला मिळतोय. नक्कीच गर्जे बंधूंची जोडी पाहायला मिळते. कुठेतरी L06 संघ थोडा बॅकफुटवर गेलाय. 4 गडी बाद झाले. धावफलकावर धावसंख्या किती फक्त 3. गुरुने आलेला पहिला बळी मिळालाय. चांगले खेळ. गुरु देखील चांगली गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. अर्जुन माने. कोट्यातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज श्याम गर्जे. शॉर्ट चेंडू होता. कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. फलंदाज निर्धाव चेंडूची फेक. कोणत्या प्रकारे धाव नाही. धावफलक स्थिरावतोय. 4 गडी बाद 3 धावा.
सुरेख सुरेख बॉलिंग करतोय, सलग तिसरा चेंडू निर्धाव फेकते गोलंदाज अर्जुन. एक युवन संघाचा चांगला खेळाडू पाहायला मिळतो. अर्जुनला चांगली संधी दिली युवन टायगर्सच्या माध्यमातून. सर्वात लहान खेळाडू आहे धोनी प्रीमियर लीग मधला आणि चांगला खेळ करतोय अर्थातच अर्जुन माने. एकच धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान. 4 गडी बाद 4 धावा. दत्ताभाऊ आपण पाहिलं तर आपल्या थेट कॉम्बॉक्सच्या पुढे आपल्याला स्वरूप पवार दिसतात फिल्डिंग करताना. त्या स्वरूपने मागील सामन्यात देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं. तर स्वरूप बबनजी पवार याचे सुपुत्र आपल्या समोर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज गुरु अर्चित मोहिते. चेंडू हलका अरे थोडासा बॅलन्स बिघडला आणि एक धाव पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. आपला एंड मात्र सुरक्षित करतात. धाव फलकावर धाव संख्या ती 4 गडी बाद 5 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू फलंदाज आता मात्र चेंडू तटून काढलाय सरळ. स्वरूप चांगला गॅदर पाहायला मिळते, कोणत्या प्रकारची चूक नाही आणि एकच धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आमचा एंड मात्र सुरक्षित करतील आणि 2 षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावसंख्या येते 3.00च्या सरासरीने 6 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या, त्यानंतर 1 धाव. पहिलं षटक फेकलं गोलंदाज सागरने, त्या षटकामध्ये 3 गडी बाद केले आणि 3 धावा दिल्या. दुसरं षटक फेकते गोलंदाज गुरु याने 3 धावा दिल्या, एक महत्वपूर्ण गडी बाद केला. तर गोलंदाज मोहल्यावर पुन्हा एकदा गोलंदाज सुरेख झेल आणि 5वा हदरा बसतोय L06 संघाला. आता संघ गारच झालाय. काय सुरेख गोलंदाजी केली इवन टायगर संघाच्या सर्वच खेळाडूंनी. सागरने चांगली सुरुवात केली, त्याला साथ दिली अर्जुन मानेने आणि त्याला मात्र आता साथ देतोय गोलंदाज अर्णव. भीमा बिराजदार आपण पाहतो नॉन स्ट्राईकला फलंदाज भीमा, तर ऑन स्ट्राईकला फलंदाज अर्चित मोहिते. सलामीचा फलंदाज आहे पण अजून कोणत्या प्रकारची चमकदारी कामगिरी करू शकला नाही आपल्या संघासाठी. सरळ चेंडू खेळून काढलाय पुन्हा एकदा यश. चांगली फिल्डिंग करतोय, 1 धाव पूर्ण करतोय आणि कोणत्या प्रकारचं धोकापत करत नाही. धाव फलक 1ने उधारतोय. धाव फलक धावसंख्या ती 5 गडी बाद 7. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज फुल टॉस चेंडू होता भीमाकडे. नक्कीच अवांतर स्वरूपाची एक मात्र धाव मिळते. बऱ्याच वेळाने अवांतर चेंडू फेकला गेलाय गोलंदाज च्या माध्यमातून. अवांतर धावण्याशी धावेत 1ने भर पडते. धाव फलकावर धावसंख्या येते 8 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज सुरेख चेंडू खेळून काढलाय भीमा याने. 1 धाव पूर्ण केली गेली आणि थोडीशी मिस फिल्डिंग आणि चौकार पाहायला मिळते. धोनी प्रीमियर लीग चौकार या 4 धावेने भर पडते. धाव फलकावर धावसंख्या ती 5 गडी बाद 5 गडी बाद. धाव फलकावर धावसंख्या ती 12 धावा. गोलंदाज कोट्यातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज भीमा पाहायला मिळतात. पुन्हा एक बार अवंत रूपाची धाव आणि अवंत धावण्याची 1ने भर पडते. धाव फलकावर धावसंख्या येते 13 धावा. चांगली क्वालिटी. हो हो चांगली क्वालिटी. सूर्या स्पोर्ट्स मध्ये भेटते 200 पर्यंत. हां जा संध्याकाळी बघायला आहे का तुम्ही.
हो हो लगेच लगेच हो फक्त मला उद्या जाऊ ऐका की उद्या जाऊ फायनल करा सगळं साईज फक्त रेडी ठेवा साईज रेडी ठेवा साईज हां 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 चालतंय की हां 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 तेच की हां हां चालतं भेटतील काही नाही हरकत भेटतील हो भेटतील भेटतील की किती बॉल झाले 2 ओव्हर झाले ना 3 झाले 3 ओव्हर झाले 3 षटकाचा खेळ संपलाय धावफलकर धावसंख्या 14 धावा कुठेतरी नक्कीच L06 संघ अडचणीत पाहायला मिळतोय वारंवार विकेट गेल्यामुळे चांगली गोलंदाजी पाहायला मिळली सागर तदनंतर अर्जुन आणि तदनंतर देखील गोलंदाजीने खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी शेवटचं अंतिम षटक घेऊन ते गोलंदाज प्रेमनाथ शेवटचे गोलंदाज सुरेख चेंडू वापकर अवांतर रूपाची एक धाव मात्र पाहायला मिळते चला यानंतर होणारा लढत L02 आणि L03 या दोन्ही संघाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचंय L02 आणि L03 L02 लॉयन्स आणि L03 डिफेंडर्स या दोन्ही संघाला विनंती असेल आपण नाणेफेकीच्या टॉस बॉक्समध्ये यायचंय L2 आणि L3 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम बॉक्समध्ये यायचंय सुरेख चेंडू गोलंदाज प्रेमनाथ निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते विनंती असेल L2 आणि L3 दोन्ही संघनायकाला आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल याची नोंद दोन्ही संघनायकाने घ्यायची या नंतर होणारा सामना L2 आणि L3 L2 लायन्स विपक्ष L3 डिफेंडर्स या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण E1 टायगर्स यांच्या माध्यमातून नक्कीच सागरजी मोरे सागरजी नेवसे महेशजी लोखंडे आणि स्वरूप अशा चांगल्या खेळाडूंचा यश अर्जुन माने अशा चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतो आपल्याला E1 टायगर्स प्रेमनाथ देखील चांगली कामगिरी करतोय अर्चित होतोय बाद पुन्हा एक बार 6वा हाताने बसतोय L6 संघाला कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटवर पाहायला मिळतो L6 संघ धावफलकावर धावसंख्या येते 6 गडी बाद 16 धावा महादेव सनस पुढील फलंदाज आपण पाहतो ऑन स्ट्राईकला पाहायला मिळत आहे चला L2 आणि L3 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम बॉक्समध्ये यायचं यानंतरचा होणारा सामना L2 लायन्स विपक्ष L3 डिफेंडर्स चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम बॉक्समध्ये यायचं आहे तीन चेंडूचा खेळ संपला यानंतर होणार लढत पाहायला मिळतोय L02 लायन्स विपक्ष L03 डिफेंडर्स दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचंय चला भगत साहेब पवार साहेब आणि यांच्या शुभ हस्ते थोडं कॅमेरा आपण इकडे फिरवायचं आहे नक्कीच बबनजी पवार साहेब आणि भगत साहेब शुभ हस्ते आणि सर्व मान्यवर शुभ हस्ते हा टॉस पाहायला मिळतोय L02 लायन्स विपक्ष L03 डिफेंडर्स या दोन संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना हो हो 2 धावा आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपला पहिल्या इनिंगमध्ये 18 धावा जमा करून 19 धावांचं एक सोपं आव्हान उभं ठेवलं ते नक्कीच E1 टायगर संघासमोर चला त्वरित आपण L06 संघ आपण त्वरित फिल्डिंग आणून घ्यायची चला L01
L06 संघ नक्कीच नॉन इफेक्ट पार पडली. L2 लायन्स सचिनजी बोराटे आणि कंपनी यांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतील पुढील सामन्यांमध्ये पाहायला मिळतं आपल्याला नक्कीच. चला L06 संघ चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. यानंतर ते होणारी लढत L02 वर्सेस L03 ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल L06 संघाने 18 धावा जमा केल्या आणि 19 धावांचा सोपं आव्हान उभं ठेवले त्या इव्हन टायगर संघासमोर. बॅटिंग करायची इव्हन वाले 18. चला L06 त्वरित आपण फील्ड लावून घ्यायची. चला पंच आपण थोडं त्यांना कॉल करा आणि त्वरित आपण सजून घ्या. L06 संघ फक्त 18 धावा केल्यात L06 संघ आणि इव्हन संघासमोर तब्बल 19 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. नक्कीच आमचे स्कोरर हमजा अपडेट पाहायला मिळते. तब्बल 28 चेंडू अवांतर फेकले गेले संपूर्ण हंसध्वनी प्रीमियर लीग पर्यंत. हंसध्वनी प्रीमियर लीग 2026 मध्ये आतापर्यंत आणि 7-9 चेंडू फेकले गेलेत. तर आपण पाहतोय इव्हन संघाची सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला प्रेमनाथ आणि एका बाजूला अर्जुन माने अर्थातच गुरु पाहायला मिळतोय. अर्णव पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला अर्जुन ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. 18 धावा जमा करून 19 धावांचं आव्हान उभं ठेवलंय या. आपण पाहतो सलामी जोडी इव्हन टायगर संघाची अर्जुन सूर्यकांत सनस गोलंदाजी मोहल्ल्यावर पाहायला मिळते. 18 धावा जमा केल्यात या L06 संघाने आणि 19 धावांचं आव्हान उभं ठेवले त्या इव्हन टायगर संघासमोर. ऑन स्ट्राईक पाहायला मिळतं फलंदाज अर्जुन माने. कोट्यातील पहिला चेंडू फलंदाज अर्जुनसाठी. सरळ चेंडू खेळून काढलाय. पाहूया जेल सुटतोय आणि अर्जुनने आल्या आल्या चौकाराची सुरुवात केली. काय सुरेख फलंदाजी करतोय अर्जुन माने आपल्या संघासाठी. चौकाराने चेंडू फेकून दिलाय. हंसध्वनी प्रीमियर लीग चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला इव्हन टायगर्स यांच्या माध्यमातून. 19 धावांचं आव्हान आहे. आता मात्र 15 धावा फक्त बाकी राहिलेत. अर्जुनने आलेला पहिला चौकार लगावला आपल्या संघासाठी. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज सूर्यकांत सनस. आता मात्र फुलटॉस चेंडू. चेंडू हवेत. पाहूया काय होईल. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषे जवळ. चेंडू अडवला गेलाय. चेंडू गेलाय सीमारेषे. 3 धावा पूर्ण केले गेलेत. चांगले फिल्डिंग केले सीमारेषेजवळ आणि 1 धाव आपल्या संघासाठी बसवली गेली आहे. धावफलक धावसंख्या 7. बिनगडी बाद 7. 19 धावांचं आव्हान. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज सूर्यकांत सनस. ऑन स्ट्राईक फलंदाज
अर्णव पाहायला मिळतोय. शॉर्ट चेंडू हलका खेळून काढला जरूर. एकच धाव पूर्ण केली. 8 धावा पूर्ण झाल्यात. अजून सुद्धा 11 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी इव्हन्स टायगर संघाला. सर्वात कमी वयातील दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकवर फलंदाज अर्जुन मानेचा विचार केला तर अंडर 14 मधला खेळाडू आज चांगला खेळ करतो इव्हन्स टायगरच्या माध्यमातून. आणि हे प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून दिलं आहे. हंस धोनी प्रीमियर लीगच्या माध्यमातून हंस धोनी सोसायटी सर्वच रहिवासी मंडळ एक चांगला निर्णय घेतला हा सोसायटी प्रीमियर लीगचा. आणि चांगला पाठबळ आपल्या खेळाडूंना देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अध्यक्ष खेमाजी गावडे साहेब आणि उपाध्यक्ष बबनजी पवार साहेब यांच्या माध्यमातून हा चांगला प्रयत्न केला गेला. आणि चौकार ठोकतोय गोलंदाज फलंदाज अर्जुन आणि आपले इरादा स्पष्ट करतोय. चांगला खेळ करतोय अर्जुन आज आपल्या संघासाठी. 10 फलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद. 12 धावा, 7 धावांची गरज अजून विजयासाठी. पाहूया अर्जुन हा सामना षटकाने संपवेल का या पहिल्या षटकामध्ये. कारण अर्जुनमध्ये जी ताकद आहे ती कुमवत आहे. खूप चांगला खेळ अर्जुन माने खूप वेळा सीझन लेदरवर खेळलाय पण आज टेनिसमध्ये देखील चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय. सातत्याने सकाळ सत्रामधील या ग्राउंडवर अर्जुन खूप सारी मेहनत करतो. त्याचा परिणाम पाहायला मिळतो. आज आपल्या सोसायटी प्रीमियर लीगमध्ये आपल्या विंगसाठी तो चांगला खेळ करतोय. गोलंदाज मोहल्यावर पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज अर्जुन पाहायला मिळतोय. काय सुरेख चेंडू बुलेट खेळून काढला. एक धाव पूर्ण करतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावर धावसंख्या येते 13 धावा. येणारे 18 चेंडू आणि 6 धावांची गरज. 18 चेंडू आणि 6 धावांची गरज पाहायला मिळते. नक्कीच गोलंदाज मोहलर पाहायला मिळतो. गोलंदाज भीमा लॉंग स्ट्राईक फलंदाज अर्जुन पाहायला मिळतात. कोट्याच्या पुढचा चेंडू. चला भीमा यांचा कोट्यातील पहिला चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज अर्जुन माने. चला पंच आपण थोडं दंडित करायचे, त्यांना वॉर्निंग द्यायची. कारण कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. आपण सामन्याला त्वरित सुरुवात करायची. 18 चेंडू आणि 6 धावांची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज अर्जुन पाहायला मिळतात. कोट्यातील पहिला चेंडू गोलंदाज भीमा. अवांतर रुपयाची धावा मिळते. 5 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये पाहायला मिळते. इव्हन संघ हा सलग दुसरा सामना जिंकतोय. चांगला खेळ जिंकताना पाहायला मिळेल. चांगला खेळ इव्हन्स टायगर्स यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कोट्यातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज अर्जुन याला पाहतोय आपण. सुरेख चेंडू फेकून काढलाय. पाहूया. एक धाव पूर्ण केली गेली आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार देखील पाहायला मिळतोय. एका धावेची गरज ह्या सामना जिंकण्यासाठी. चांगला खेळ पाहायला मिळतोय. फलंदाज अर्जुन माने अर्थातच गुरु यांच्या बॅटिंगमधून चांगला खेळ केलाय आज गुरुने. अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकलेत. एक चांगली गोलंदाजी केली गुरु याने. चांगली फलंदाजी केली आणि आपल्या नक्कीच मामाच्या पायावर पाय देत चांगली कामगिरी करतोय आज या टेनिस क्रिकेटमधील सचिन ठोंबरे. आता शिवायांचा फासा अर्जुन माने गुरु चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. एका धावेची गरज. भीमाचा पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज अर्जुन पाहायला मिळतो आणि बाद. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय फलंदाज होते बाद. अर्जुन एका धावेची गरज. येणारे खूप सारे चेंडू आणि चला थोडं फास्ट यायचंय. एका धावेची गरज असेल जिंकण्यासाठी इव्हन्स टायगर संघाला. आपण पाहतोय नक्कीच चांगला खेळ इव्हन टायगर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सलग दुसरा विजय हा सामना जिंकल्यानंतर इव्हन्स टायगर संघ जिंकेल. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज स्वरूप आपण पाहतोय नक्कीच. आणि हा सामना जिंकलाय इव्हन टायगर संघाने. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच फलंदाज आणि गोलंदाज गुरु
अर्जुन माने आपण यायचंय कॉम्बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये आपल्याला सामनावीर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देण्यात येईल. तदनंतरची पुढची लढत L02 संघ. चला आपण त्वरित सचिन बोराटे आणि कंपनी आपण त्वरित चित्र सजवून घ्यायचं आहे. या अर्जुन माने अर्थातच गुरु आपण याच्या टॉस बॉक्स मध्ये या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच